हरियाणात भाजपची हॅट्रिक, तिसऱ्यांदा सत्ता स्थापणार। गेल्या वेळच्या तुलनेत काँग्रेसच्या जागा वाढूनही सत्ता स्थापनेची संधी हुकली। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं सरकार येणार, पण काँग्रेसच्या जागा घसरल्या। भाजपला जम्मूत मोठं यश, पीडीपीचं पानिपत। हरियाणातल्या विजयाचा भाजपकडून दिल्लीत जल्लोष। थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात पंतप्रधान मोदी कार्यकर्त्यांना करणार संबोधित। हरियाणातल्या विजयानंतर देशभरात भाजपकडून जल्लोष। हरियाणातील विजयानंतर आत्मविश्वास वाढला, फडणवीसांची प्रतिक्रिया। तर फेक नरेटिव्हवरून विरोधकांना टोला। हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधल्या निकालानंतर भाजपची महत्त्वाची बैठक। पुढील रणनीती आखण्यासाठी भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी घेतली तातडीची बैठक। भाजपशी थेट सामना होतो तिथे काँग्रेस कमकुवत पडते। ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा निकालानंतर काँग्रेसला टोला, रणनीती तपासण्याचाही सल्ला। महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजपाची उमेदवार निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। फडणवीसांच्या बंगल्यावर प्रभारींसह ज्येष्ठ नेत्यांची बैठक। अजित पवार बारामतीमधूनच लढणार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल यांची घोषणा। तर अजित पवारांनी बारामतीतूनच लढावे म्हणून बारामतीकरही आक्रमक। मवियाच्या आजच्या बैठकीत जागा वाटपाचा तिढा जवळपास सुटला। 11 ऑक्टोबरला पत्रकार परिषद घेऊन जागा वाटपाची यादी जाहीर करण्याची शक्यता। आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगरांचं पुन्हा आंदोलन। प्रकाश शेंडगेंच्या समर्थकांच्या मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या, तर काही धनगर कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।